आज आपण भरले वांगे करणार आहोत। त्यासाठी मी इथं 6 वांगी घेतलेली आहेत, छोटी छोटी 6 वांगी। त्यानंतर लसूण, जिरे, धने, थोडा मसाला, खोबरे, तीळ, शेंगदाण्याचे कूट आणि कोथिंबीर। प्रथम आपण वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। त्यानंतर धुतलेली वांगी बाहेर काढून आता आपण मसाला कुटून घेतलेला आहे। इथे मसाला मी मिक्सरमध्येच बारीक केलेला आहे। मीडियम प्रकारे हा बारीक करून घ्यायचा आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर वरती आपण शेंगदाण्याचे कूट घालून घ्यायचे आहे। हळद, तिखट, हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्यावर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार। आता आपण वांगी कट करून घ्यायची आहेत। पूर्ण खालीपर्यंत कट करायची नाही आहे, मध्य भागापर्यंत कट करायची आहेत आणि ओपन करून पाहायचं त्यामध्ये काही खराब वगैरे निघत नाही आहे ना। त्यानंतर आपण मिक्स केलेले जिन्नस त्यामध्ये ॲड करायचं आहे। अशा पद्धतीने थोडासा कांदा आपण कापून घ्यायचा आहे। त्यानंतर तेलामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे चांगला। तर आपला कांदा भाजून घ्यायचा आहे लालसर प्रकारे। त्यानंतर त्यामध्ये आपण थोडा राहिलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे, नाहीतर हा मसाला खाली चिटकतो। हे भरलं वांग मी कुकरमध्येच करत आहे। हा मसाला आपला खूप छानपणे भाजलेला आहे। वरून थोडंसं पाणी घालून मी आणखी एकदा भाजून घेते। तेल आपलं सुटलेलं आहे, पाहू शकता। आता त्यामध्ये आपण वांगे ॲड करायचे आहेत। ॲड करून झाल्यानंतर थोडंसं हलवून पाणी ओतायचं आहे। वरून थोडी कोथिंबीर, छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। नंतर पाणी आणि ॲड करायचं आहे। अशा प्रकारे उकळी येत आहे, पाहू शकता तुम्ही। छान अशी उकळी आल्यानंतर आपण झाकण लावून घ्यायचं आहे आणि 3 शिट्ट्या काढून झाकण टोपण उघडायचं आहे आपण। हे पाहू शकता तुम्ही किती छान वांगी झालेली आहेत। खूप सुंदर, वास पण खूप छान येतो। थँक्यू।